नमस्कार मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे। तर महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण योजना अनाउन्स केलेली आहे। ही योजना जी आहे ती मुलींसाठी योजना आहे। योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे त्या योजने रिलेटेड की अर्ज अटी काय आहेत, पात्रता काय असावी लागते, त्याला कागदपत्रे काय असावी लागतात, सर्व माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जे नवीन व्ह्यूअर्स आहेत कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स विथ तौफिक हे यूट्यूब चॅनल त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण मी डेली न्यू अपडेट्स घेऊन येतो MPSC आणि सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स रिलेटेड। तर हे तुम्ही बघू शकता, हे महाराष्ट्र सरकारचं GR आहे। तुम्ही हेडलाईन बघू शकता, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत हा GR आहे। GR 28 जून 2024चा GR आहे। प्रस्तावना बघून आपण फर्स्टली महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50पेक्षा जास्त आहे। तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी 59.10% व स्त्रियांची टक्केवारी 28.70% इतके। ही वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे। महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहेत। महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो। सदर परिस्थितीत लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे। शासन निर्णय पाहून घ्या की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। योजनेचे उद्देश काय आहेत की राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांची आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिलांनी त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा। योजनेचे स्वरूप काय आहे ते पाहून घ्या। पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला त्यांच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा ₹1500 इतकी रक्कम दिली जाईल। म्हणजे काय की माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेमार्फत ₹1500 गव्हर्नमेंट देणार आहे महिलेस, दरमहा ₹1500 इतकी रक्कम दिली जाईल। तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल। किती ₹1500 मिळणार आहेत। योजनेचे लाभार्थी कोण आहेत? महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला या सर्व ॲप्लिकेबल आहेत। योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता पाहून घ्या, महत्त्वपूर्ण आहे। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत, म्हणजे कमीत कमी वय 21 पाहिजे आणि जास्तीत जास्त 60 पाहिजे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची बँक खाते असणे आवश्यक आहे। म्हणजे एकतर तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे, राज्यातील विवाहित किंवा विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार महिला यामध्ये येतात। तर किमान वय किती? 21 वर्ष आणि कमाल 60 वर्ष। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची बँक खाते असणे आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। म्हणजे जे उत्पन्न आहे पूर्ण कुटुंबाचं ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं सांगितलंय। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सांगितलेलं आहे। अपात्रता काय आहे त्याची, हे पात्रता पाहिली आपण। आता अपात्रता बघूया की तुम्ही या योजनेत बसताय का नाही हे पाहण्यासाठी अपात्रता पाहावी लागेल। त्यामध्ये ज्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, म्हणजे ज्यांचं एकत्रित कुटुंब उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांनी पात्र नाहीत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजे ज्या कुटुंबातील एक सदस्य किंवा कोणीतरी सदस्य हा आयकरदाता असेल तर तो अपात्र ठरतो। ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल। ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार आहे। ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, संचालक आहेत। ज्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, अपात्र आहेत तिने। ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने
त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत त्यांच्या सदस्यातील कुटुंबाकडे तिने अपात्र आहेत. ट्रॅक्टर वगळून ही पात्रता अपात्रता आहे, तुम्ही पाहून घ्या, अति महत्त्वपूर्ण आहे. आता कागदपत्रे काय लागणार आहेत हे एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की लाभ मिळण्याकरता खालीलप्रमाणे ही जी कागदपत्रे आहेत ती आवश्यक आहेत. एक तर योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल, लाभार्थ्यांचे आधार कार्ड लागेल, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला. अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसियल किंवा जन्मदाखला लागेल. सक्षम प्राधिकरण यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला लागेल. 2.5 लाख म्हणजे वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाख पर्यंत असणे अनिवार्य. उत्पन्नाचा दाखलाही लागेल 2.5 लाखापर्यंतचा. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, म्हणजे तुमचं जे बँक खातं आहे त्याचं जे पासबुक असतं त्याची पहिली जी पेज आहे त्याची प्रत लागेल. पासपोर्ट आकाराचा एक फोटो लागेल. पासपोर्ट आकाराचा फोटो सांगण्यात आलेला आहे की पासपोर्ट आकाराचा फोटोचीही गरज लागेल. रेशन कार्ड लागेल आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र लागेल. इतक्या गोष्टी लागणार आहेत, महत्त्वपूर्ण आहेत कागदपत्रे, पाहून घ्या. लाभार्थ्यांची निवड कशाप्रकारे होणार आहे दिलेलं आहे. नियंत्रण अधिकारी कोण आहे तेही दिलेलं आहे. योजनेची कार्यपद्धती काय असेल की कशाप्रकारे तुम्ही अर्ज भरू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया पाहून घ्या. योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. ऑनलाईन फॉर्म भरू शकता तुम्ही. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वॉर्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालये, नागरी ग्रामीण आदिवासी सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाईल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल. म्हणजे ज्यांचा अर्ज भरायचा त्यांनी स्वतः उपस्थित राहावं लागेल, तिथं उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी महिलांनी खालील माहिती असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र, रेशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड. त्यानंतर तात्पुरत्या यादीचे प्रकाशन, आक्षेपाची पावती, त्यानंतर अंतिम यादीचे प्रकाशन. लाभाच्या रकमेचे वितरण कशाप्रकारे होईल. प्रत्येक पात्र महिलेला त्याच्या स्वतःच्या आधार लिंक असलेले थेट लाभ प्रस्ताव डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल. म्हणजे तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात पैसे जमा केले जातील. योजनेची प्रसिद्धी दिलेली आहे. त्यानंतर राज्यस्तरीय समिती दिलेली आहे आणि जिल्हास्तरीय समितीमध्ये कोण कोण येणार आहे ते दिलेले आहेत तिने. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा दिलेली आहे तिने. अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलैपासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे सांगण्यात आलेलं आहे. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटची दिनांक आहे 15 जुलै. 15 जुलै ही लास्ट डेट दिलेली आहे तिने. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक दिलेला आहे 15 जुलै 2024. तात्पुरती यादी प्रकाशन कधी आहे 16 जुलै 2024. तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी आहे 16 जुलै 2024 ते 20 जुलै 2024. तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी आहे 21 जुलै ते 30 जुलै 2024. अंतिम यादी प्रकाशन दिनांक आहे 1 ऑगस्ट 2024. लाभार्थ्यांची बँकेमध्ये KYC करणे 10 ऑगस्ट 2024 आणि लाभार्थी निधी हस्तांतरण कधी होणार आहे 14 ऑगस्ट 2024ला निधी हस्तांतरण होणार आहे. त्यानंतरच्या महिन्यात दिनांक प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत रक्कम येईल असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. हे पूर्ण डिटेल माहिती आहे, पूर्ण GR आहे, तुम्ही पाहू शकता. डिटेल माहिती आहे या GR मध्ये. कोण पात्र आहे कोण अपात्र आहे, अर्ज कसा करायचा आहे, पूर्ण प्रोसेस दिलेली आहे तिने. जे कागदपत्रे लागणार आहेत ती पूर्ण डिटेल माहिती या GR मध्ये त्यांनी सांगितलेली आहे. तर मी तुम्हाला डिटेल माहिती सांगितलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या रिलेटेड. तर तुम्ही डिटेल माहिती पाहिलेलीच आहे. तुम्ही हा GR मी पूर्ण तुम्हाला डिटेल सांगितलेला आहे. तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरा, अर्ज करा. हा पूर्ण फॉर्म भरून तुम्ही ह्याचा लाभ घेऊ शकता. तर पूर्ण डिटेल माहिती सांगितलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल.